मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मी मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 37 साइजचा आपल्याकडे कटोरी ब्लाउज आलेला आहे। मी त्याची सर्वात प्रथम आपल्याला कटिंग करायची आहे। खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला इथे सविस्तर माहिती देणार आहे। हे सर्वात आधी आपल्याला ब्लाउजची उंची बघायची आहे किती आहे, नंतर आपण कापडावरती ते डायरेक्ट पाठीचं कटिंग टाकणार आहोत। हे हा पाठीमागची साइड घ्यायची आहे। नेहमी तुम्ही नवीन असाल तर हे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण व्यवस्थित ठेवायचा आहे। अशा पद्धतीने हा ब्लाउज हे अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे वरच्या बाजूला। हे अशा पद्धतीने हे पूर्ण उंची बघू शकता तुम्ही। इथे 13.5 तयार आहे, तर इथे आपल्याला 1 इंच वाढवून म्हणजे आपल्याला 14.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तुमची उंची 13 असू द्यात, 13.5 असू द्यात, कोणाकोणाची 13 असते, कोणाची 14 असते, त्यांनी सुद्धा 1 इंच वाढवायला विसरू नका। 13 असेल तर 14 टाका, 14 असेल तर 15 टाका। प्रत्येकाची उंची ही वेगवेगळी असते। जरीही 37 साइजचा ब्लाउज असला तरी उंची अनुसार ते आपल्याला 1 इंच वाढवून घ्यावं लागतं। बंद बाजू आहे बघा इकडची। हे अशा पद्धतीने 14.5 वरती मार्किंग करून घेते। पुढच्या सुद्धा बाजूला मी 14.5 वरती मार्किंग करून घेते अशा पद्धतीने। आणि एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे त्याच्यावरतीच। हे अशा पद्धतीने, हे अशा पद्धतीने। आणि जर तुम्हाला पेपर कटिंग ठेवून म्हणजे पेपर कटिंग जर कट करायचं असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आज तुम्हाला मी डायरेक्ट कापडावरती पाठीचे कटिंग कशा पद्धतीने करायचे आहे, डायरेक्ट कापडावरती सुद्धा आपण बाहीचे कटिंग पाहणार आहोत। इथपर्यंत झालं आपण हे पाठीचं मार्किंग करून। आता इथे आपल्याला सर्वात आधी शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आपलं पूर्ण शोल्डर किती आहे तुम्हाला मी ब्लाउजवरच दाखवते, कारण की प्रत्येक मापाच्या ब्लाउजचं हे शोल्डर वेगवेगळं असतं। जरी तुमचे 37 साइज असली तरी कोणाचं तिथे 6 असतं, प्रत्येक साइज अनुसार असतं ते। उंची तुमची आता 37 असेल तर 12 उंची असते, कोणाची 12.5 असते, कोणाची 13.5 असते, कोणाची 14 असते, अशा अनुसारच ते असतं। जरी तुमची साइज 37 हे असली तरी हे अशा प्रकारे 1 नंबरचं हुक इथे लावायचं आहे। खालच्या बाजूस सुद्धा लावून घ्या, जेणेकरून आकार सुद्धा हा व्यवस्थित आला पाहिजे। हा असा पद्धतीने गळा ठेवून घ्यायचा आहे आपल्याला। हे इथून इथपर्यंत हे आपल्याला शोल्डर मोजून घ्यावं लागतं। काही वेळेस हे शोल्डर किती तयार आहे, माझं 2.5 तयार आहे, कोणाचं शोल्डर हे 2.5 सुद्धा तयार असतं बघा। प्रत्येकाच्या ब्लाउजचं त्यासाठी तुम्ही पूर्ण शोल्डर मोजून घ्या। 37 साइज मध्ये सुद्धा तशा पद्धतीचं असतं। कटोरी सुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी असते बघा। आता इथे मी आपल्याला अशा पद्धतीने ब्लाउज ठेवायचा आहे। गळा इथलं हुक लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे। इथे आहे बघा जॉईंट, आणि इथे सुद्धा जॉईंट आहे बघा। प्रत्येकाच्या ब्लाउजचं हे वेगवेगळं असतं इथलं। त्यामुळे तुम्ही काय करत जा, तुमच्या ब्लाउजचं शोल्डर नेहमी मोजून ब्लाउज पिसावरती किंवा पेपर कटिंग करून ठेवत असाल तर कटिंगवरती आपल्याला टाकायचं आहे। तर इथे अशा पद्धतीने इथून इथपर्यंत आपल्याला हे पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं असतं। अशा पद्धतीने इथे मी मार्किंग केलेलं आहे बघा, बाही जॉईंट आहे, इथे सुद्धा बाही जॉईंट आहे बघा। अशा पद्धतीने टेप ठेवायचं, गळा फक्त व्यवस्थित गोलाकारमध्ये ठेवा एवढंच। इथे ठेवायचं आहे टेप, आणि इथे हे पूर्ण शोल्डर बघू शकता तुम्ही 11 भरलेलं आहे। तर इथे आपल्याला पूर्ण शोल्डर 11 भरलं, त्याचं आपल्याला निम्म करायचं असतं। आता इथे आपल्याला 11च्या निम्मे करायचे आहेत। हे टोक 11 वरती ठेवा अशा पद्धतीने, आणि त्याचं निम्म होतं अशा पद्धतीने 5.5 आपलं निम्म आहे। तर इथे काय करायचं आहे, 5.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला। तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल, जेवढं शोल्डर भरलं त्याचं मी इथे निम्म करून टाकलेलं आहे। आता इथे मी 5.5 भरलं आपलं, मुंडा सुद्धा मी 5.5च घेणार आहे। तुम्हाला मी ब्लाउज वरती सुद्धा दाखवते, कारण की प्रत्येक कस्टमरची ब्लाउज मी अशाच पद्धतीने शिवत असते। तर इथे 5.5 घेतला आपण। आता इथे आपण गळा रुंदी 2.5 टाकणार आहोत। आणि जेवढं शोल्डर आपल्याला हवं असेल तेवढं अर्धा इंच इथे जातं आणि अर्धा इंच इथे जातं, तेवढं ते बरोबर आपल्याला शिलाईमध्ये पूर्ण ते तयार होऊन जातं। आता खालच्या बाजूला आपल्याला मुंडा आहे, इथे एवढं टाकलं, तोच खालच्या बाजूला आपल्याला 5.5 वरती घ्यायचा आहे। किंवा अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्या समान येण्यासाठी, तुम्हाला लाईनीकडे वाकडी जाईल नाही तर। अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या 5.5 वरती। इकडच्या बाजूने 5.5 वरती मार्किंग करून घ्या, आणि कुठे येत आहे 5.5 तिथे अशा पद्धतीची मार्किंग करून घ्या। अशा पद्धतीने ही झाली आपली मार्किंग, आणि एक सरळ लाईन ओढून घ्या, त्याच्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करायचं असतं। अशा पद्धतीने हे सुद्धा एक समान आलं पाहिजे 5.5, त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घेणं खूप आवश्यक असतं। आता तुम्हाला ब्लाउज वरती सुद्धा मोजायचं असेल तर कशा पद्धतीने मोजणार तुम्ही, हे बरोबर आलेलं आहे का 5.5 तुम्हाला दाखवते मी। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सुद्धा तुम्हाला दाखवत असते मुंडा, जेणेकरून आपल्याला मोजता आला पाहिजे। अशा पद्धतीने हा आपला गोलाकारात ठेवायचा आहे, एकदम व्यवस्थित हा आपल्याला गोलाकारात ठेवायचा आहे। आता इथे इथे बाही जॉईंट आहे बघा, तिथे मी समोर मार्किंग करून घेते। इथे आता इथे आपण मोजून घेऊया।
इथे शोल्डर जॉईंट आहे बघा, हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. हे पहा बघू शकता तुम्ही, बरोबर आपलं हे 5.5 आलेलं आहे. पाठीचा गळा टाकून घेऊया लगेच. हे पहा अशा पद्धतीने पाठीचा भाग ठेवायचा आहे आपल्याला. किती सुद्धा गळा असू द्यात तुमचा. हे पहा हा खूप मोठा गळा आहे. हे पहा कितीही मोठा गळा असू द्यात किंवा छोटा असले तरी काही प्रॉब्लेम येत नाही. हे पहा अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आपल्याला. गळा 5.5 तयार आहे बघा. हे पहा इथे 5.5 गळा पूर्ण तयार आहे. हे पहा मी अशा पद्धतीने हे मोजून घेतलं आहे. राईट, माझा हा 5.5. तुमचा किती सुद्धा भरू द्या, त्यात तुम्ही 1 इंच वाढवायचं आहे. माझा 5.5 आहे तर मी ते 6.5 घेणार आहे, म्हणजे 1 इंच आपल्याला वाढवायचं आहे. 5.5 आहे तर 6.5 टाकायचं आहे. कोणाचं 3 असेल तर त्यांनी 4 टाका, 5 असेल तर 6 टाका. अशा पद्धतीने तुम्ही करा. कोणाचा 3.5 सुद्धा असतो त्यांनी 4.5 टाका, 4.5 असेल तर 5.5 टाका. अशा पद्धतीने तुम्ही तिथे करायचं आहे. तर इथे आपला 5.5 तयार आहे, तर आपण 6.5 घेऊया. म्हणजे आपल्याला अर्धा इंच खालच्या बाजूला शिवण्यामध्ये जाईल आणि वरच्या बाजूला अर्ध जाईल आणि खालच्या बाजूला अर्ध जाईल. म्हणजे जेणेकरून आपल्याला जेवढा गळा पाहिजे तेवढा राईट हा आपला तयार होतो. बघू शकता तुम्ही इथे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. तर इथे काय करायचं आहे, आपलं आहे तिथेच हे 2.5चं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने तिथे बॉक्स करून घ्यायचा आहे. आणि कोणाला थोडासा मोठा नसेल तर त्यांनी इथे 2 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 2-2 इंचच मार्किंग करून पुढच्या गळ्यात सुद्धा मी 2-2 इंचच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने. आणि 2.5 घेतलं तर पुढच्या बाजूचं सुद्धा 2.5 घ्यायचं आहे. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आकार देताना तुम्ही काय करत जा, इथून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. म्हणजे गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित गोलमध्ये येतो. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत असते. हे पहा इथून कोपऱ्यापासून इथे घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला आकार द्यायचा आहे. म्हणजे तो आकार सुद्धा इथून द्यायचा आहे अशा पद्धतीने. हे पहा म्हणजे तो गळ्याचा आकार सुद्धा एकदम व्यवस्थित येतो बघा. हे पहा हा आकार झाला आपला. आता इथे आपण छातीचं मार्किंग करून घेऊया. ब्लाऊजवरती तुम्हाला मी छाती प्रत्येक वेळेस मोजायला शिकवत असते, कशा पद्धतीने आपण ती मोजायची असते, जेणेकरून तुमचा सुद्धा ब्लाऊज चुकायला नको. तुम्ही सुद्धा इकडं तिकडं होतं 2 रेषा, ते पण आपण लक्षात घ्यायचं आहे ब्लाऊजवरती मोजून. जरी तुमची 36 साईज असली किंवा 37 असू द्या, कोणतीही साईज असू द्या, अशाच पद्धतीने 38 साईज असू द्या, अशाच पद्धतीने तुम्ही मोजून घ्यायचं आहे. आपली उंची टाकायची आहे, आपली छाती मोजून घ्यायची आहे. कशा पद्धतीने आपल्याला ते मार्किंग करायचं असतं. हे पहा हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे. ब्लाऊज नेहमी मोजताना आपल्याला हुकाच्या बाजूने मोजायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवा एकदम ब्लाऊज. हे पहा मी इथे मार्किंग करून घेते. इथे बघा फिटिंग आहे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला टेप ठेवायचा आहे इथपर्यंत मार्किंग पण. हे पहा बरोबर राईट आपलं हे 9.25 भरत आहे. हे पहा हे 9 आहे आणि पुढे बघू शकता तुम्ही इथे बरोबर आपलं हे 9.25 भरलेलं आहे. म्हणजे 37चा चौथा भाग 9.25 अशा पद्धतीने आपल्याला हे होतं मार्किंग केलेलं आहे आपण. म्हणजे मी अशा पद्धतीने हा टेप ठेवलेला आहे. आपल्याला इथे आता मार्किंग करून घ्यायचं आहे. तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल किंवा 37चा मी तुम्हाला चौथा भाग कशा पद्धतीने काढायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. हे पहा हे टोक काय करा तुम्ही, नवीन असेल तर पटकन लक्षात येत नाही. हे पहा हे टोक 37 वरती अशा पद्धतीने ठेवा, त्याचं डबल करा. हे पहा अशा पद्धतीने 18.5 आलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे 18.5 झालं आपलं, म्हणजे निम्मे 18.5. आता 18.5चे अजून एकदा आपल्याला निम्मे करायचे आहे अशा पद्धतीने. हे पहा 18.5चे निम्म अजून अशा पद्धतीने करायचं आहे. हे पहा हे राईट आपलं 9.25 आलेलं आहे. इथे 9 आणि पुढे 2 रेषा म्हणजे 9.25 आपलं आलेलं आहे. नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता इथे आपल्याला 9.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. हे पहा बंद बाजूपासून इकडच्या बाजूला 9.25 वरती मार्किंग करून घ्या. आणि कंपल्सरी मी 2 इंच वाढून घेत असते. प्रत्येक ब्लाऊजमध्ये मी सुद्धा सांगितलेलं आहे 9.25 घ्यायचं आहे आणि पुढच्या बाजूला 2 इंच वाढून घ्यायचं आहे. आपल्याला ते शिलाई मार्जिनसाठी जास्तीचं लागतं. आपण बॉक्स फिटिंग करतो त्यासाठी आपल्याला ते लागतं. कधी कधी ब्लाऊजमध्ये कंबर मोजायची सुद्धा गरज नसते. हे पहा ही अशीच लाईन सरळ तुम्ही घेतली तरी सुद्धा चालेल. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तरी नाही लक्षात आलं तरी मी सुद्धा तुम्हाला सांगते. हे पहा अशा पद्धतीने कंबर मोजून घेऊया आपण, जेणेकरून नवीन जॉईन झालेले आहे त्यांच्या पण लक्षात येईल आणि तुमच्या सुद्धा लक्षात येईल. हे पहा अशा पद्धतीने एकदम खेचायचं नाही ब्लाऊज, सावकाश पद्धतीने आपल्याला ही कंबर मोजून घ्यायची आहे. 2 रेषा इकडे तिकडे असतात त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचं आहे बघा. हे पहा कंबर ह्याची 30 आणि पुढे 2 रेषा आहेत बघा, म्हणजे 30.25 आहे. 30.25 आहे. हे पहा इथे 30 आहे, त्याच्या पुढे 2 रेषा आहेत, तीच आपल्याला इथे कंबर टाकायचं आहे, म्हणजे चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने 30.25 वरती अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि त्याचं डबल करायचं आहे अशा पद्धतीने जेवढं येईल तेवढं. हे पहा 15 आणि 1 रेष आली बघा, 15 आणि 1 रेष. आता त्याचं 15 आणि 1 रेषचं परत डबल करायचं आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने आपण मध्य किंवा चौथा भाग सुद्धा काढू शकतो. हे पहा किती आलं ते बघूया आपण. हे पहा अशा पद्धतीने
हे पहा 7.5 आणि थोडंसं आहे बघा इथे 7.5, थोडक्यात एक रेष पकडली तरी सुद्धा चालेल. 7.5 आणि एक रेष पकडूया, त्याच इथे मार्किंग करून घेऊया. 7.5 आणि एक रेष. हे पहा अशा पद्धतीने. आता पाठीच्या टक्ससाठी आपल्याला 1 इंच लागतं. ते 1 इंच आपण पुढच्या बाजूला घेऊया. ते टक्स आपण ह्या बाजूला देतो, पण पुढच्या बाजूला वाढून घेऊया. आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागतं. हे पहा हे बरोबर आलेलं आहे. नक्की आलं तुमच्या लक्षात? एवढं कधी कधी कंबर मोजायची काहीही गरज नसते. आता एवढं झालं आपल्याला. इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे. पाठीमागच्या मुंड्याचा आपण 1.5 इंचावरती आकार देतो. हे पहा इथे 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून मी इथे 1.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे आपल्याला आकार द्यायचा असेल तर हे पहा 5.5 आहे. अशा पद्धतीने हे टोक 5.5 वरती ठेवायचं आहे. हे पहा मी पुन्हा दाखवते. हे पहा इथे 5.5 आहे, तर हे टोक 5.5 वरती ठेवायचं आहे. अशा प्रकारे मार्किंग करून घ्या आणि त्याच्यावरतीच आपल्याला मुंड्याचा आकार द्यावा लागतो. नेहमी लक्षात ठेवा. आणि हे पहा इथूनच हा आकार आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यावा लागतो. इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता इथे आपण टक्ससाठी मार्किंग करून घेऊया. हे पहा हा 1/2 इंच अजून गळा खाली येणार आपला. उभा आपण 4 वरती देऊया आणि आडवं सुद्धा आपण 4 वरती ठेवूया. हे पहा आडवा टक्स मी 4 वर घेतलेला आहे आणि उभा सुद्धा मी 4 वरती घेणार आहे, म्हणजे तो दिसायला सुद्धा मला व्यवस्थित वाटणार आहे. हे पहा एक कट करून झालं. इथे आपण टक्ससाठी 1 इंच वाढून घेतलं. त्याची इथे मार्किंग करून घ्या. दोन्ही बाजूला अर्धा, इकडच्या बाजूला अर्धा आणि इकडच्या बाजूला अर्धा अशा पद्धतीने. म्हणजे जेणेकरून हे दोन्ही मिळून आपलं हे बरोबर 1 इंच भरलं पाहिजे अशा पद्धतीने. आता काय करूया, तिथे एक त्रिकोण तयार करायचा असतो बघा आपल्याला. तिथे टक्स टाकावं लागतो शिलाई करताना. हे पहा इथून कमी म्हणजे इथून आपल्याला अर्धा घ्यायचा आहे. वरच्या बाजूला आपल्याला कमी टाकायचं असतं. इथून सुद्धा 1/2 इंच म्हणजे दोन्ही हा दाबला जातो बघा. इथून घ्यायचं आहे मार्किंग अशा पद्धतीने वरच्या बाजूला कमी करत. जिथे आपण मार्किंग केलं ना तिथपर्यंत फक्त हे कमी करत यायचं असतं आणि परत त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारायची असते अशा पद्धतीने. आता हे झालं आपलं. आता आपण कटोरी काढून घेऊया. आता आपल्याला ब्लाऊजची कटोरी काढायची आहे बघा. तर इथे हे पेपरवरतीच मी तुम्हाला कटोरी दाखवणार आहे. ते दाखवायला सुद्धा मला ते सोपं पडतं आणि ब्लाऊज पीसावरती डायरेक्ट तुम्ही पाठीचा भाग काढू शकता आणि कटोरी तुम्हाला म्हणजे जेणेकरून परतच्या वेळेस तुम्हाला हे असं कटिंग ठेवून डायरेक्ट कापडावरती तुम्हाला ते कट करता येईल अशा पद्धतीने मी दाखवणार आहे. तर इथे आपल्याला हा किती घेतला आपण 14.5 टाकलेला आहे. म्हणजे उंची किती आहे आपली 14.5. तर 1 इंच आपल्याला म्हणजे एवढी घ्यायची नाही. पाठीच्या भागाला आपण 1 इंच वाढवून घेतो. ते पुढच्या भागासाठी घ्यायचं नाही, कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे क्रॉसपट्टी आपण तिथे सेपरेट काढतो. म्हणजे जेवढी उंची 14.5 आहे ना तेवढीच 14.5 ब्लाऊजची उंची आहे तेवढीच. जरी तुमची 12.5 असू द्यात 14 असू द्यात पुढच्या भागासाठी आपल्याला तेवढीच घ्यायची असते. तर इथे उंची 14.5 आहे तेवढीच इथे उंची आपल्याला टाकायची आहे. 14.5 जेवढी आपण पाठीच्या भागाला 1 इंच फक्त वाढवून घेतलेले आहे म्हणजे 14.5 टाकलेले आहे. आता इथे 14.5 ब्लाऊजची जेवढी उंची आहे तेवढीच आपल्याला इथे टाकायची आहे. 14.5 वरती मार्किंग करून घेते. पुढच्या पण बाजूला मी 14.5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने आणि एक सरळ लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने एक सरळ लाईन ओढून घेते. हे पहा आता इकडच्या बाजूला प्रत्येक साईजसाठी असतं. हे कोणतीही साईज असू द्या तुमची कटोरी ब्लाऊजमध्ये. हे पहा इकडच्या बाजूला आपल्याला कंपल्सरी 1.5 इंच वाढून घ्यावं लागतं, कारण की तिथे थोडाफार आपल्या कटोरीचा आकार सुद्धा येतो. त्यासाठी आपल्याला प्रत्येक साईजसाठी आहे. कोणतीही साईज असू द्या तुमचे 30 असू द्यात 32 असू द्यात 40 असू द्यात कोणतीही साईज असू द्यात प्रत्येक साईजसाठी इथे आपल्याला 1.5 इंच वाढून घ्यावं लागतं अशा पद्धतीने. आता तिथे एक सरळ लाईन ओढून घ्या. हे पहा अशा पद्धतीने एक सरळ लाईन ओढून झाली आपली. आता इथे काय करायचं आहे आपल्याला. हे पहा हा पाठीचा भाग आहे असाच इथे ठेवायचा आहे. फक्त हे पहा बरोबर हे 1 इंच आपल्या खालच्या बाजूला राहिलेलं आहे. ते आपल्याला इथे पकडायचंच नाही पुढच्या बाजूला. त्याच्यामुळे आहे असाच हे जेणेकरून तुमचं गळा रुंदी आणि शोल्डर व्यवस्थित मार्किंग होईल यासाठी. हे पहा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेते आणि 2.5 गळा रुंदी आपण इथे टाकणार आहोत अशा पद्धतीने. आणि हे आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा इकडच्या पण बाजूला हे आहे असंच थोडं मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने आहे असंच हे मार्किंग करून घेतलेलं आहे बघा. हे पहा आकार देऊया आपण. हा पाठीच्या गळ्याचा घेतला होता तो पुढच्या बाजूला आपल्याला घ्यायचं नाहीये बघा. हे पहा आहे असंच हे मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला गळा रुंदी आपण 2.5 टाकलेली आहे तीच ठेवणार आहोत. हे पहा हे बरोबर आलेलं आहे. फक्त हे मुंडा आहे ना तो 5.5 घेतलेला आहे. तिथे 5.5 वरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने
आणि एक लाईन ओढून घ्या अशा पद्धतीने. आता इकडच्या पण बाजूला एक लाईन ओढून घ्या. तिथे आपल्याला पुढच्या बाजूचा आकार द्यावा लागतो मुंड्याचा. आता आपला पाठीमागच्या मुंड्याचा आकार झाला, तो आपल्याला कट करून घ्यायचा नाहीये. पुढच्या बाजूला आपल्याला 1 इंचावरती आपण आकार देतो, तो आपल्याला कट करावा लागतो. हे पहा, इथे आपण 1 इंचावर देतो, इथून आपल्याला 1 इंचावरती आकार द्यावा लागतो, तो आपल्याला कट करताना करायचा आहे. हे पहा, आता इथे सेंटर असतो बघा मध्य, मी तुम्हाला मगाशी पण सांगितलेलं आहे. हा 5.5चा मध्य अशा पद्धतीने केला, तोच मध्य हा इथे असतो, हा बरोबर इथे. आता इथे आपण पुढच्या भागासाठी आकार देऊया. हे पहा अशा पद्धतीने या मध्यापर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा आहे. आता आपल्याला कट करताना हा आकार घ्यायचा नाही, हा आतल्या बाजूचा घ्यायचा आहे. एवढं झालं आपलं. आता इथे काय करायचं आहे, पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने ब्लाऊज आपल्याला ठेवायचा आहे, एकदम व्यवस्थित मध्ये गळा आपल्याला ठेवायचा आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित मध्ये. हे पहा मी कशा पद्धतीने ठेवलं आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित एकदम ठेवायचं आहे, जसं आपण ब्लाऊज घालतो त्या पद्धतीने. हे पहा इथे शोल्डर आहे बघा, इथे हा गळा आहे, तिथे समोर एक मार्किंग करून घ्या. तुमच्या जर नाही लक्षात आलं तर तुमच्या ब्लाऊजवरती अशा पद्धतीने खडूने मार्किंग करून घ्या आणि गळा मोजून घ्यायचा असतो आपल्याला. आता मोठं करते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला टेप ठेवायची. हे पहा इथे शोल्डर जॉईंट आहे बघा. हे पहा इथे टेप ठेवा आणि जेवढा गळा आहे तेवढं टाकायचा आहे, किती पण साईज असू देत तुमची. हे पहा इथे टेप ठेवा. हे पहा समोर बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने तुम्ही गळा मोजून घ्या तुमच्या ब्लाऊजचा, किती पण असू द्यात, 5.5 असू द्यात, 5 असू द्यात, 5.25 असू द्यात, 6 असू द्यात, तरी सुद्धा चालतो. आणि जेवढा गळा आहे तेवढाच गळा टाकायचा आहे, जास्त घेऊ नका. नाही तर तुम्हाला वाटेल जेवढा गळा आहे तेवढा शोल्डर शिवून तुम्हाला वाटेल की शिवण्यामध्ये गेल्यावर तो बसणार नाही व्यवस्थित. तसं नसतं. मग शोल्डर तुम्ही वाढून घेणार व्यवस्थित येण्यासाठी. शोल्डर वाढून घेऊ नका, त्याच्यामुळेच आपलं शोल्डर उतरलं जातो. तुम्ही नेहमी काय करत जा, गळा तुमचा आहे तेवढाच टाकत जा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत असते आणि तुम्हाला तो ब्लाऊज शिलाई करून सुद्धा मी दाखवत असते, ते बरोबर येतं. हे अशा पद्धतीने वाढवून शोल्डर तुम्ही कधीही घेऊ नका. मग तुमचं ते शोल्डर जर तुम्ही ते वाढवलं वरती, ते अर्धा इंच जाणार आणि थोडासा तुम्हाला गळ्याला बरोबर असा लूज होऊन जाणार, शोल्डर उतरणारच ना मग तुमचं. त्याच्यामुळे तुम्ही नेहमी काय करत जा, गळा तुमचा आहे तेवढाच तिथे टाकत जा. तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. आता गळा आपण किती मोजून घेतला, हा आपला 5.5 आहे, तर इथे आपण 5.5 वरतीच मार्किंग करून घेऊया. हे पहा इथे वरून आपण हे 1.5 इंच सोडून दिलेलं आहे बघा. मी हे 1.5 इंच आपण मार्किंग करून घेतलं ना, हे 1.5 इंच. हे पहा इथे 1.5 मी लिहून सुद्धा ठेवते. हे पहा हे 1.5 घेतलेलं आहे पूर्ण असं. तर इथे आपण वरच्या बाजूने 1.5 सोडून इकडच्या बाजूला आपल्याला गळा रुंदीने ते मार्किंग करून घ्यायचं असतं, कटोरीचं गळ्याचं मार्किंग थोडक्यात. आता इथे आपण आहे तेवढं 5.5 टाकायचं आहे. इकडच्या बाजूला 2.5 गळा रुंदी, वरच्या बाजूला 2.5 घेतली तीच इथे टाकायची आहे. फक्त हे वरून गळा 5.5 आहे, तर मी 5.5 घेतलेला आहे. नक्कीच लक्षात आलेलं असेल तुमच्या. हे पहा इथे मी आता बॉक्स करून घेते. हे पहा अशा पद्धतीने हा आपला बॉक्स करून झाला. आता इथून नेहमीप्रमाणे आपल्याला कटोरीचा इथून इकडच्या बाजूला 1 इंच आपल्याला द्यायचं असतं. हे पहा इथे मार्किंग करून घ्या. इथून 1 इंच हा आपण, मी परत तुम्हाला दाखवते, हा आहे तेवढाच टाकला 5.5. तुमचं जरी 6 भरला तरी तेवढंच टाका, 5.25 भरला तरी तुम्ही तेवढंच ठेवा. फक्त इथे काय करा, 1 इंच इथून इकडच्या बाजूला मार्किंग करून घ्या आणि तिथे गळ्याचा आकार द्या पुढच्या कटोरीच्या बाजूचा. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा गळ्याचा आकार द्यावा लागतो. हे पहा अशा पद्धतीने. आता इथपर्यंत झालं आपलं. इथे मार्किंग आहे बघा, थोडंसं मोठं करते जेणेकरून तुमच्या ते लक्षात यायला हवं. आता इथे किती भरते ते बघूया. मी प्रत्येक वेळेस सुद्धा सांगते. हे पहा किती भरलं आपलं, हे आपण किती घेतलं 5.5. 1 इंच कमी झालं आपलं त्यातलं. इथे आपण आकार देण्यासाठी घेतला 1 इंच दिलं झालं आपलं. इथे किती शिल्लक राहिलं 4.5. तर ह्याच्यावरती बघूया आपल्याला हे अजून तयार करायचं आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, कारण की जेणेकरून मला सुद्धा वाटतं तुमचं शोल्डर उतरू नये, तुम्हाला व्यवस्थित ब्लाऊज सुद्धा शिलाई करता यावं. हे पहा इथे शोल्डर जॉईंट आहे बघा, तिथे मार्किंग करून घेते मी. हे पहा इथे ब्लाऊजचं शोल्डर जॉईंट आहे बघा. हे पहा इथे, आणि इथे आपली कटोरी जॉईंट आहे बघा. हे पहा आता इथे मी अर्धा इंच खालच्या बाजूला मार्किंग करून घेते थोडंसं, आणि हे शोल्डर जॉईंट आहे बघा त्याच्या वरच्या बाजूला मी अर्धा इंच मार्किंग करून घेते. ते आपल्याला शिलाईमध्ये जातं बघा. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा केलं मी मार्किंग आणि इथे सुद्धा केलेलं आहे मार्किंग. आता इथे किती भरलं आपलं, हे आपलं 4.5 भरलेलं आहे. ते सुद्धा इथे भरतंय का ते बघूया आपण 4.5 आपलं. हे पहा ते अशा पद्धतीने तुम्ही चेक करा. हे पहा इथे शोल्डर जॉईंट आहे बघा, त्याच्यावरती मार्क केला. इथं कटोरी जॉईंट आहे बघा, त्याच्या खाली इथे मार्क केलेला आहे मी. हे पहा अशा पद्धतीने आपलं बरोबर राईट. हे पहा इथे टेप ठेवलेला आहे वरच्या बाजूला. इथे शोल्डर जॉईंट आहे त्याच्यावरती मी टेप ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे पहा इथे सुद्धा
कटोरी जॉईंट आहे त्याच्या खाली बघा हे पहा अशा पद्धतीने इथे हे म्हणजे जेणेकरून आपलं बरोबर आहे तिथे व्यवस्थित अशा पद्धतीने मोजून घ्या. बरोबर हे अर्धा इंच शिलाईमध्येच जातं बघा हे पहा इथं अर्धा इंच शिलाईमध्ये जातं. इथे सुद्धा हे पहा बघू शकतो तुम्ही इथे सुद्धा हे अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार. आता हे आहे एवढंच आपलं हे तयार होत असतो गळा. तुम्ही एवढं लक्षात ठेवा. फक्त वरच्या बाजूला अर्धा इंच तुम्ही वाढून घेऊ नका. तुम्हाला वाटेल की शोल्डरला मग शिलाई केल्याच्या नंतर मग कसं पुरणार, तसं नाही, तसं नसतं. आता इथे मोजून बघूया आपण आपलं किती आहे. म्हणजे ही बघूया आपलं हे अर्धा इंच शिलाईला जाणार. हे सुद्धा वरचं फक्त आता एवढंच मधलं आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. ते आपलं बरोबर आहे का, किती आहे 4.25 आणि 1 रेष आलेला आहे बघा. हे पहा इथपर्यंत. हे आपल्याला पकडायचंच नाही, हे अर्धा पकडायचंच नाही आणि हे सुद्धा पकडू नका तुम्ही अर्धा. त्याच्यात आता हे आपल्याला शिलाई होऊन तयार असतं बघा. हे पहा हे 4.25 आणि 1 रेष आहे बघा. म्हणजे 4च्या आधीचे 1 रेष. तेवढं आपलं शिल्लक राहते का ते ब्लाऊजवरती आपण बघूया. ब्लाऊजवरती आपण बघूया तेवढं आपलं शिल्लक राहत आहे का. म्हणजे हे मधलं अंतर बरोबर आलेलं आहे का, जेणेकरून आपलं शोल्डर तिथे उतरायला नको. हे पहा अशा पद्धतीने हे बघूया आपण बरोबर आहे का आपलं. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवा. हे पहा राईट आपल्या आलेला आहे बघा. इथे कटोरी जॉईंट आहे बघा. त्यासाठी मी तुम्हाला जवळून दाखवलेलं आहे एकदम. हे पहा अशा पद्धतीने. इथे पण शोल्डर जॉईंट आहे बघा. हे पहा इथे पण कटोरी जॉईंट आहे बघा. आणि मग अशी मार्किंग केलेलं आपलं वरती अर्धा आणि खाली अर्धा अशा पद्धतीने. आता हे बघू शकता तुम्ही. हे पहा किती आलं आपलं 4च्या आधीचे 1 रेष. 4च्या आधीची 1 रेष. आता इथे बघू शकता तुम्ही. हे पहा बरोबर आपलं आलेलं आहे 4च्या आधीची 1 रेष. हे पहा बघू शकता तुम्ही इथे. हे पहा इथे सुद्धा मी टेप ठेवलेला आहे म्हणजे टोक आहे. आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही मोजायला शिका. म्हणजे जेणेकरून तुमचं शोल्डर उतरणार नाही. किंवा शिलाई करताना तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज मोजत जा. गळा तुमचा किती आहे, आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे, अशा पद्धतीने मोजायला शिका. किंवा अशा पद्धतीने ठेवला तरी सुद्धा चालेल. हे पहा हे बरोबर आहे बघा. हे पहा हे सुद्धा मी ठेवून दाखवलं तुम्हाला. हे पहा इथलं अंतर बघू शकता तुम्ही. हे पहा हे कटोरी जॉईंट केलेलं अंतर आहे आणि हे शोल्डरचं अंतर आहे. हे पहा अशा पद्धतीने एवढाच फरक आहे. फक्त तुम्ही मैत्रिणींनो गळा आहे तेवढाच टाका. इथे काही अर्धा इंच वरच्या बाजूला वाढवायची गरज नाहीये. एवढं झालं आपलं मार्किंग. इथपर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. मी मैत्रिणींना सावकाश सांगते त्यासाठी मला पण वाटतं तुम्हाला समजावं. मी जर फास्टच जसं हे सांगितलं हे एवढं अंतर घ्यायचं आहे आपल्याला, तर तुम्हाला इथे काहीही समजणार नाहीये. फक्त त्यासाठी मी इथे सावकाश आणि सोप्या भाषेमध्ये सांगत आहे. तर इथे आपण काय करूया, कटोरी मोजायला विसरायचं नाही. प्रत्येक कोणतीही साईज असू द्या तुमची, कटोरी मोजायला तुम्ही नेहमी शिका. हे पहा ही ब्लाऊज आहे बघा. हे पहा हा ब्लाऊज आहे बघा. इथे पूर्ण कटोरी आहे बघा. हे पहा इथे हुक लावलेला आहे. इथून ही कटोरी जॉईंट असते बघा. प्रत्येक ब्लाऊजची तुम्ही मोजा कटोरी किती आहे. आपला कोणताही मापाचा ब्लाऊज असू द्या, फक्त 2 इंच तिथे वाढवायचं असते आपल्याला. ते टक्ससाठी लागतं. हे सुद्धा मी सांगितलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये. हे पहा इथं टेप ठेवा, इथे ठेवा. हे पहा ह्या ब्लाऊजची 4.25 तयार आहे. जर तुमची 37 साईज असेल, जरी तुमची 5 असू द्यात 5.25 असू द्यात, काही प्रॉब्लेम नाही. फक्त पुढच्या बाजूला तुम्ही 2 इंच वाढून घ्या. प्रत्येक 40 असू द्यात तुमच्या साईज, कोणतीही साईज असू द्यात, 39 असू द्यात, 38 असू द्यात, 30 साईज असू द्यात, 32 असू द्यात, 35 असू द्यात, तुम्ही जेवढे आहे तेवढे इथे मोजायचे आहे. कटोरीच्या ब्लाऊजची कटोरी. आणि 2 इंच पुढच्या बाजूला टाकायला विसरू नका, कारण की ते टक्ससाठी लागतं. हे पहा इथून मी मोजलं. इथे बघा जॉईंट आहे. हे पहा इथून वरून कटोरी आहे, हे आलेले आहे. इथे जॉईंट झाली. आता इथे बघा ही पूर्ण किती तयार आहे आपली 4.25. तुमची इथे 5 सुद्धा असू शकते, 5.25 सुद्धा असू शकते. प्रत्येकाचं हे वेगवेगळं माप असतं. हे परफेक्ट मापाचं ब्लाऊज आहे बघा. मग मी अशीच मोजते कटोरी, त्यामध्ये बदल काहीही करत नाही. 37 साईज असली तरी 5.25 असली तरी मी 5.25 टाकते, 5 असली तरी 5 टाकते त्याप्रमाणे, कारण की त्यांच्या मापामध्ये मी कधीही बदल करत नाही. आता इथे किती आपली भरली तेवढीच मी इथे मार्किंग करून पुढच्या बाजूला 2 इंच वाढवायचं आहे. एवढंच फक्त करायचं आहे आपल्याला. आता इथे 4.25 भरली. सर्वात आधी हे पहा आता हे 2 इंच 1.5 इंच घेतलेलं आपण, हे 1.5 इंच घेतलं ते आपल्याला इथे पकडायचं आहे. आता आपल्याला 1.5 इंच पकडून पुढच्या बाजूला आपल्याला 4.25 जेवढी कटोरी भरली तुमची, 5 असू द्यात, 5.5 असू द्यात, 5.25 असू द्यात, काही प्रॉब्लेम नाही. आता इथून 1.5 इंच पकडून पुढच्या बाजूला मी 4.25 इंचावरती आधी मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आणि त्याच्यात पुढच्या बाजूला मी 2 इंचावरती मार्किंग करून घेते. कितीही सुद्धा भरू द्यात तुमची, तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. जेवढी भरली तिथे इथे मार्किंग करून घ्या. हे पकडायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला तिथूनच पुढे ही मार्किंग करून घेतली 4.25 आणि 2 इंच मी पुढच्या बाजूला वाढून घेतलेलं आहे. ते आपल्याला टक्ससाठी लागतं. एवढं सुद्धा मी सांगते तुम्हाला नेहमी.
आता सर्वात आधी इथे मार्किंग करायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, फिटिंगच्या आतल्या बाजूला एक मार्किंग करायचं राहिलं आहे बघा आपलं. इथे 2 इंच आणि इथे 2 इंच. हे काय पाठीच्या भागाला कसं घेतलेला आहे, तोच पाठीचा भाग ठेवून आपण मार्किंग केलं. ते 2-2 इंच आपल्याला इथे मार्किंग करून घेऊया, जेणेकरून आपलं ते समान होईल. त्याच्यावरतीच आपली फिटिंग सुद्धा येते. हे अशा पद्धतीने हे झालं. आता इथून वरच्या बाजूला आपल्याला क्रॉसपट्टी आपण सेपरेट काढतो. हे सुद्धा तुम्हाला आता माहित झालेलं आहे. इथून वरच्या बाजूला आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, खालून वरच्या बाजूला 2 इंच घेतलेलं आहे मार्किंग करून मी. हे पहा, हे इथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं असतं आपल्याला. हे पहा, मी जवळून दाखवते तुम्हाला. हे पहा, ही कटोरी टाकली आपण, आहे तेवढी मार्किंग करून घेतलं. इथे 2 इंच आपण वाढवून घेतलं. त्या 2 इंचापर्यंत आपल्याला हे मार्किंग करत करत अशा पद्धतीचं इथं यायचं असतं. हे पहा, 2 इथं पण घेते आणि इथं पण घेते 2. हे पहा, अशा पद्धतीने एक रेष ओढून घेते आणि हा बॉक्स करून घेते अशा पद्धतीने. हे 2-2 इंच घेतलेलं आहे बघा मी. हे पहा, एवढं नक्कीच लक्षात आले असेल तुमच्या. कटोरी जेवढी आहे तेवढी टाकली आपण. इथे 2 इंच पुढच्या बाजूला मार्किंग करून घेतलं. टक्ससाठी लागतं. इथून सुद्धा आपण खालून 2 इंच घेतलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीचं मार्किंग केलं. तर इथलं अंतर कुठलं असतं सुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुमचं ब्लाऊज चुकायला नको. हे पहा, इथलं अंतर असतं ते. हे पहा, ही कटोरी आपल्याला अजून मार्किंग करायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने ठेवू शकता तुम्ही ब्लाऊज. हे पहा, अशा पद्धतीने ते इथलं मार्किंग असतं बघा. हे मगाचं मार्किंग आहे आपलं केलेलं बरं का. आता इथे जॉईंट आहे बघा, ही क्रॉसपट्टी. इथे सुद्धा ही बाही जॉईंट आहे बघा. एवढं नक्कीच लक्षात आलेलं असेल तुमच्या. आता इथे काय करूया आपण, अर्धा इंच हे क्रॉसपट्टी समजा आपली जॉईंट झाली, आतमध्ये शिलाईमध्ये जातं. आता वरच्या पण बाजूला एक मार्किंग करून घेऊया आपण. हे अर्धा इंच हे आतमध्ये जातं. ते सुद्धा मी समजावून सांगते बऱ्याच वेळा, नाहीतर प्रत्येक मैत्रिणीला माझे प्रश्न पडेल, मला विचारणारच त्या, ताई तुम्ही असं अशा पद्धतीने का केलं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, आपण क्रॉसपट्टी सेपरेट काढतो. हे अंतर कसं काय घेतं प्रत्येक जण मला विचारतं. त्यामुळे मी इथं तुम्हाला आधीच समजावून सांगते. हे पहा, आता हे अंतर आपण आधी मोजूया. हे पहा, इथून इथपर्यंत आपल्याला हे 2 इंच पकडायचं नाहीये. आपण क्रॉसपट्टी तिथे सेपरेट काढतो. इथे आपण हे बघूया की आपलं किती आहे. आपलं हे राईट आपलं 5.25 भरलेलं आहे. आता इथे आपण काय केलं, हे शिलाईमध्ये आतलं आहे, त्याच्या बाहेर आपण अर्धा इंच आपण मार्किंग केलं. ते आपलं तेवढं भरतंय का 5.25 ते आपण बघूया. बाहेरचं मार्किंग पकडायचं. हे पहा, बरोबर तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते चुकायला नको. मी शिकवते हे सुद्धा तुम्हाला समजायला पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने हे आलं आपलं बाहेरच्या बाजूचं जेवढं आहे तेवढं. हे पहा, अशा पद्धतीने हे 5.25 आहे, हे 5.25 आहे. म्हणजे हा मुंडा सुद्धा आपला एकदम बरोबर आलेला आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मुंड्याचं मार्किंग करून घेऊ शकता. दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला सुद्धा समजायला पाहिजे. म्हणजे हा आपला मुंडा 5.5 हा एकदम बरोबर आलेला आहे. तुमच्या एवढं नक्कीच लक्षात आलेलं असेल. त्यानुसारच हे जेवढं शिल्लक राहतं ना पाठीच्या भागावरती ठेवून, त्यानुसारच आपण इथे क्रॉसपट्टी खालच्या बाजूला काढत असतो. किंवा हे पहा, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ठेवून बघू शकता. हे पहा, बघू शकता तुम्ही, हे आतमध्ये तयार झालेलं आहे बघा. मार्किंग करून दाखवते वाटलं तुम्ही तुम्हाला. हे पहा, हे अर्धा इंच जॉईंट होतं क्रॉसपट्टीमध्ये आणि हे पहा, हे अर्धा इंच जॉईंट होतं आपलं बाही जोडण्यामध्ये. नक्कीच लक्षात आलेलं असेल. आणि जेवढं शिल्लक हवं असेल तेवढं आपल्याला हे होऊन जातं. इथं अर्धा इंच क्रॉसपट्टी जॉईंट होते, इथं अर्धा इंच आपली वरून बाही जॉईंट करत येते. एवढं नक्कीच लक्षात आलेलं असेल. आणि मग आपलं जेवढं पाहिजे हवं असेल तेवढं आपलं ते शिल्लक होऊन जातं. आपण क्रॉसपट्टी मग जेवढी जॉईंट होईल आपल्याला हवी असेल तेवढी क्रॉसपट्टी आपण तिथे काढू शकतो. एवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. आता आपण पुढचे मार्किंग शिकूया. आता इथे आपल्याला काय करायचं, हे पकडायचं नाही, फक्त आपण 2 इंच वाढवून, म्हणजे हे पहा तुम्हाला सांगते मी, आहे तेवढी आपण कटोरीचं मार्किंग करून घेतलं 5.25, 2 इंच वाढवून घेतलं आपण पुढच्या बाजूला. आता हे आपल्याला पकडायचं नाही, फक्त आपण ते तात्पुरतं केलं होतं, एवढंच फक्त गृहीत धरून चाला. आता हे आपल्याला हे पहा, हे पूर्ण अंतर आपल्याला मोजावं लागतं. हे 2 इंच पुढच्या बाजूचं आणि हे एवढंच अंतर घेऊ नका, कारण की 2 इंच आपण टक्स मग कसे देणार, आपण कटोरी आपली कशी पूर्ण होणार, त्यासाठी हे 2 इंच आपल्याला घ्यावं लागतं. तर इथे हे अंतर आणि हे अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती आहे, मग त्याचा आपल्याला तो मध्य करायचा असतो. हे पहा, हे आपलं अशा पद्धतीने हे आपलं 5.25 भरलेलं आहे बघा. हे पहा, इथून इथपर्यंतचं अंतर हे आपलं 5.25 भरलेलं आहे. त्याचा आपल्याला अशा पद्धतीने 5.25चं आपल्याला मध्य करायचं आहे. कुठं येत आहे 5.25, हे टोक 5.25 वरती अशा पद्धतीने ठेवायचं असतं. हे अशा पद्धतीने हे 5.25 वरती हे टोक ठेवा आणि किती आहे मध्य, तेवढा मध्य आपल्याला तिथे मार्किंग करावा लागतो. हे अशा पद्धतीने 3.5च्या आधीची एक रेष आहे बघा, 3.5च्या आधीची एक आणि 3.25 नंतरची एक रेष. आता तेच अंतर इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं असतं.
3.5च्या आधीची एक रेष. हे पहा इथे मी मार्किंग करून घेते, जेणेकरून ह्या दोन्ही सुद्धा बाजूंचा मध्य झाला पाहिजे. हे पहा एवढं पण तिथं तेवढंच भरत आहे आणि एवढं हे एवढंच भरत आहे. अशा पद्धतीने आपल्याला तो मध्य करावा लागतो. हे पहा इथे लाईन मारून घ्या, हा पॉईंट इथे जॉईन करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून खालून वरच्या बाजूला आपल्याला 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून खालून वरच्या बाजूला 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा इथे. आता हे पहा इथे इथून इकडे वरती जॉईन करून घ्यायचा आहे. हा पॉईंट ह्या पॉईंटला जॉईन करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हा गळा आहे बघा, इथे जॉईन करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने हे झालं इथपर्यंत. हे आपलं किती आहे? 4 तयार आहे बघा. आपण बघूया ह्याच्यावरती आपलं बरोबर आलेलं आहे का. हे पहा अशा पद्धतीने आपण बघू सुद्धा शकतो. इथलं अंतर असतं बघा. हे पहा इथलं अंतर असतं. हे पहा हे बरोबर आहे बघा. आपलं वरच्या बाजूला हे शिलाई करायचं आहे, हे खालच्या बाजूला पण हे शिलाई करायचं आहे. हे बरोबर आहे बघा. हे पहा वरच्या बाजूला टेप ठेवा आणि खाली हे तयार आहे बघा. इथे क्रॉसपट्टी आहे बघा. हे पहा इथे आणि इथे खाली पकडलं आहे मी वरच्या बाजूला इथे अशा पद्धतीने. हे पहा हे राईट आपलं 4 तयार आहे. म्हणजे ह्या अंतर आपलं हे बरोबर आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोजू शकता. हे गळ्याच्या खालचं बघा. हे पहा हे पहा ही बरोबर हुक आपल्या 3ऱ्या ह्याच्यावर लागतं. तुम्हाला सांगितलेलं आहे, बराच मी अनुभव घेतलेला आहे बघा. 3ऱ्या ह्याच्यावरती हुक लागलं ना क्रॉसपट्टीवरती, ब्लाऊज खूप छान बसतो. ब्लाऊज खूप छान बसतो. हे पहा अशा पद्धतीने. हे म्हणजे आपलं हे बरोबर आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे मोजून घेऊ शकता. कोणाकोणाचं 3 सुद्धा असतं. हा ब्लाऊजची उंची अनुसार असतं. ते उंची जास्त असेल तर तुमचं इथं 3च असू शकतं. अशा पद्धतीने असतं. प्रत्येक साईजचं हे वेगवेगळं असतं. किंवा तुम्ही इथे 3.5 टाकलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. प्रत्येक साईजसाठी 3.5 टाका, काहीच प्रॉब्लेम येत नाही. खालून 3.5 टाका आणि आहे तेवढंच हे घेतलं तरी सुद्धा चालतं. मी कधी कधी तसं सुद्धा करते. कोणाकोणाचं ब्लाऊज त्यांना थोडासा तब्येत खराब होते तर तसं करायचं असलं तर मी इथे खालून इथे मी 3.5 इंच सुद्धा टाकत असते. जरी त्यांचं 3 असलं तरी मी थोडंसं वाढून घेते, म्हणजे ती कटोरी आणखीन बसायला छान बसते. म्हणजे हे अंतर इथून इथपर्यंतचं अंतर मी 3.5 टाकत असते. तुम्ही 3.5 टाकलं तरी सुद्धा चालेल, काहीही प्रॉब्लेम येत नाही. आता इथे आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. पहा हे टोक ठेवायचं आहे इथे आणि हा टेप इथे ठेवायचा आहे. किती भरलं आपलं तेवढं अशा पद्धतीने टेप फिरवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे एक मार्किंग करून घेते, बरोबर समान मार्किंग. अशा पद्धतीने इथे एक मार्किंग करून घ्या. हे पहा परत दाखवते एकदा. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. आता तिथे आपल्याला काय करायचं आहे, कटोरीचा आकार देऊ. हे पहा हे 1 इंच घेतलं ना आपण, हे 1 इंच घेतलं. हे पहा इथं वरच्या बाजूला मी तुम्हाला मागाशी गळ्यासाठी दाखवलेलं होतं ते. आता इथून आपल्याला हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने हा कटोरीचा आकार द्यायला जमला पाहिजे आपल्याला अशा पद्धतीने. त्यासाठी तुम्हाला खूप सोपं समजून सांगत आहे मी. आपल्याला हे व्यवस्थित कट करायचं आहे. नवीन शिकत असतील ते सुद्धा मी गेल्या वेळेस सांगितलं. जर नवीन शिकत असेल शिवणकामामध्ये इकडं तिकडं थोडंसं होतं, हा भाग कशा पद्धतीने वाढवायचा आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. आणि शिलाईमध्ये कसं पकडायचं आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. नवीन शिकत असल्यांच्याकडून बरेच म्हणजे थोडंसं इकडं तिकडं शिवणकामामध्ये होतं, थोडंसं मी कशा पद्धतीने कापडावरती ठेवून हे करणार आहे. मी तुला एकदम थोडं वाढवायचं, जास्त नाहीये. आता हे आपण व्यवस्थित आहे असंच आपल्याला कट करायचं आहे. आता हे 2 इंच आपल्याला खालचं घ्यायचं नाही बघा. आपण घेतलं ना ते आपल्याला घ्यायचं नाही. आपण क्रॉसपट्टी तिथे सेपरेट काढतो. हे बाकीचं आहे असंच हे आपल्याला कट करायचं आहे व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने. आता हा गळा सुद्धा इथून वरून आपल्याला हा कट करायचा असतो. अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा समान करून घ्यायचं असतं. हे पहा हे अशा पद्धतीने समान करून घ्यायचं आहे. आणि हे खालचं थोडंसं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून कटोरी आपली एकसारखी होईल अशा पद्धतीने. हे पहा इथपर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. आता पाठीच्या भागावरती ठेवून आपण क्रॉसपट्टी काढूया खालच्या बाजूची. पहा
क्रॉसपट्टी काढायची आहे. आता आपल्याला हा पाठीचा भाग आत्ताच काढलेला आपण, हे पहा, त्याच्यावरती हा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे. हे पहा, एकदम व्यवस्थित इथे कटोरी ठेवून घ्या अशा पद्धतीने. आता जेवढं किती शिल्लक आहे हे शिल्लक राहिलेलं खालचं, हे पहा, इथे मार्किंग करून घ्या. थोडंसं मोठं घेते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा, इथे मार्किंग करून घेतलेलं आहे, बरोबर ठेवलेलं आहे बघा मी. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून मग अशा पद्धतीने जर आपण मोजून घेतलं तर आपल्याला पाठीच्या भागाला क्रॉसपट्टी कधीही कमी पडत नाही. एवढं फक्त लक्षात ठेवा, नाहीतर कधी कधी वरती खाली होऊन जातं बघा ते, त्यासाठी. नाहीतर इथे जोडताना कमी जास्त होतं, एवढंच होतं. त्यासाठी हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. जेवढं शिल्लक आहे, आता आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. हे आपलं किती शिल्लक आहे ते आपण बघूया. हे पहा, राईट आपलं हे 3 शिल्लक आहे. तर इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा, अशा पद्धतीने हे ठेवून घ्या. आहे अशीच एवढी ही घडी टाकायची आहे इथपर्यंत. जरी क्रॉसपट्टी आपली शिल्लक राहिली तरी ती कट करून टाकली तरी सुद्धा चालते. हे पहा, इथे मार्किंग करून घेतलेलं आहे तेवढंच घडीचं पाठीचा भाग ठेवून आता हे मी बाजूला काढून घेते. आपलं तिथे किती भरलं, हे पहा, हे किती अंतर भरलं ते पुन्हा एकदा मोजून दाखवते. आपलं 3 भरलेलं आहे. तर इथे मी 3 वरती मार्किंग करून घेते बघा. हे पहा, 3 घेतलं आणि वरच्या साईडला आपण अर्धा इंच शिलाईमध्ये जातं. ते तुम्हाला मागाशी मी दाखवलं क्रॉसपट्टीवरती कशा पद्धतीने जातं अर्धा इंच. आता वरच्या बाजूला अर्धा इंच म्हणजे आपल्याला हे पूर्ण माप 3.5 इंचचं टाकायचं आहे. इकडे 3.5 घ्या. आता हे शिलाई सहित पकडलेलं आहे मी 3.5. 3 तयार आहे तर अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार. आणि क्रॉसपट्टी कशा पद्धतीने टाकायची आहे घडी ते सुद्धा मी सांगत आहे. त्या पद्धतीनुसारच हे माझं माप असतं. हे पहा, अशा पद्धतीने आता हे 3.5 इंचावरती, हे पहा, हे 3.5, इथं पण 3.5 घेतलं, आता इथे पण 3.5 घेतलं. हे पहा, अशा पद्धतीने हे मार्किंग करून मी एक बॉक्स तयार करून घेते. हे झालं. जरी तुमचं 2.5 भरलं नाही, इथे 2.5 भरलं तरी तुम्ही 2.5 भरलं तरी वरच्या साईडला अर्धा इंच घ्या म्हणजे जेणेकरून ते 3 तयार होईल तुमचं. आलं लक्षात तुमच्या? 2.5 भरलं तरी 3, अर्धा इंच वाढून म्हणजे 3 टाका अशा पद्धतीने. आणि 2 भरलं तुमचं, 2 इथलं भरलं तरी अर्धा इंच वरच्या बाजूला वाढून घ्या, 2.5 घ्या. अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्या. आता इथे वरच्या बाजूला अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. वरच्या बाजूला आपण हात थोडासा क्रॉस इथला आकार असतो. फक्त हे 3.5 टाकलेलं आहे आपण, तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. हे पहा, फक्त इथं वरच्या बाजूला मी अर्धा इंच घेतलं. आता इकडच्या बाजूने मी 2 इंच घेते. 2 इंच घेतलं. आता इथे हे पहा, अशा पद्धतीने हा आकार द्यायचा असतो क्रॉसपट्टीचा. आता हे आपण कट करून घेऊया. ही क्रॉसपट्टी बरोबर पुरून जाते बघा, कमी सुद्धा पडत नाही आणि पाठीचा आणि पुढचा भाग जॉईन करताना कमी जास्त सुद्धा होत नाही. हे अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी सुद्धा निघाली. आता मग अशा आपण पाठीचा भाग कट केला, इथे एवढा हा शिल्लक आहे बघा, इथे हा भाग बसू शकतो. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घेते मी. हा एकदम व्यवस्थित ठेवायचा आहे हा भाग. फक्त इथे खालच्या बाजूला चेक करायला विसरू नका जेणेकरून व्यवस्थित आलं पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने आणि मार्किंग करून घ्या. सर्वात आधी हे आहे असंच हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. हे आहे असंच मार्किंग करून घ्या. हे पहा, गळ्याच्या बाजूला सुद्धा कटोरीच्या बाजूला सुद्धा आहे असंच हे मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने. हे पहा, हे बाजूला करून घेते मी. आता इथे काय करायचं आहे, हे पहा, आहे असं डार्क केलं थोडंसं. इथे फक्त थोडंसं अर्धा इंचापेक्षा कमी आणि इथे पण थोडंसं अर्धा इंचापेक्षा कमी, एकदम नॉर्मल फक्त वाढवायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आकार द्यायचा असतो. हे पहा, फक्त नॉर्मल, फक्त इथपर्यंतच, हा इथपर्यंतच, जास्त पण इकडे पुढच्या बाजूला घेऊ नका. इथून पण हे पहा, एवढंच फक्त. हे पहा, अशा पद्धतीने म्हणजे तो भाग सुद्धा बरोबर होऊन जातं. नवीन शिकणाऱ्यांकडून इकडे तिकडे शिवणकामामध्ये होतं. ही कटोरी माझी जरा वेगळी पद्धत आहे, त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. कंपल्सरी तुम्ही नाहीतर हे वाढवून घ्या म्हणजे तुम्हाला जोडायला सुद्धा पुरणार आहे. अशा पद्धतीने थोडंसं अर्धा इंचापेक्षा कमी घेतलेलं आहे मी, जास्त पण ते घेतलेलं नाही. हे पहा, माझं हे पूर्ण अर्धा इंच नाहीये. हे पहा, हे पूर्ण अर्धा इंच नाहीये बघा. हे पहा, बघू शकता तुम्ही, अर्धा इंच पूर्ण नाही, एकदम थोडं नॉर्मल घेतलेलं आहे मी. आणि असंच वरच्या बाजूला आकार द्यायचा आहे. आता हे आहे असंच आपल्याला कट करायचं आहे बघा. हे पहा, फक्त हे मार्किंग करून घ्या थोडं. ही कटोरी तुमच्यासाठी थोडंसं वेगळं आहे म्हणून साठी सांगत आहे मी तुम्हाला. एकदा तुम्हाला जर सवय झाली तर मग कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. हे पहा, अशा पद्धतीने हे आपलं कटिंग झालेलं आहे. हे पहा,
आता आपल्याला कटोरी ठेवायची आहे बघा. एक तर तुम्ही क्रॉस तरी ठेवा अशा पद्धतीने. कटोरी क्रॉस ठेवली तरी सुद्धा पुरते, काही प्रॉब्लेम येत नाही. पण खालच्या बाजूला थोडंसं मी सांगितलं ना मी, कारण की मधून मला प्रत्येक जणीने आता सांगितलेलं आहे ते टक्स टाकत असते, त्याच्यामुळे भाग खोलगट तयार होतो, ती कटोरी बसायला सुद्धा व्यवस्थित बसते. त्या पद्धतीने मी मापे टाकत असते बघा. फक्त ही बाजू अर्धा इंच आणि ही बाजू खालची बाजू फक्त अर्धा इंच आपल्याला वाढवावी लागते. हे पहा आहे अशी ठेवायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा फक्त हे अर्धा इंच खालच्या बाजूचं वाढवायचं आहे. फक्त अर्धा इंच घ्यायचं आहे, किंवा अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी सुद्धा चालेल, कारण की टक्स दिला मध्ये आपण तर ते कमी पडू शकतं जोडताना. त्यासाठी आपल्याला इकडची बाजू सुद्धा कमी पडते, त्यासाठी आपल्याला हे अर्धा इंच वाढून घेतलं तरी सुद्धा चालतं. हे पहा बरोबर हे अर्धा आहे माझं. हे पहा अशा पद्धतीने इथे सरळ घ्यायचं आहे आणि आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे इकडच्या बाजूला. हे पहा इकडून पण हे आहे असंच घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इकडच्या बाजूला पण अर्धा घ्यायचा आहे इकडं. हे पहा हे बरोबर आहे. आता हे असंच खाली घ्यायचं आहे. फक्त ह्या दोन बाजू वाढवावे लागतात, का तर इथे आपण मध्ये टक्स टाकला ना मग जोडायला ते कमी पडतं त्यासाठी. आणि जोडायला पण थोडंच व्यवस्थित ते पकडायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. मी तुम्हाला एक शिलाई करून दाखवते हा ब्लाऊज, म्हणजे जेणेकरून प्रत्येक ब्लाऊजमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवत असते. हे पहा अशा पद्धतीने. आता हे बाजूला करून घ्या. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तसं वाढून घेतलेलं आहे अर्धा अर्धा, कारण की शक्यतो बऱ्याच बायका आता काय करतात मधून टक्स टाकतात, तो बसायला सुद्धा छान बसतो, म्हणून साठी बऱ्याच तशा करतात. हे पहा ह्याच्यावर ठेवून बघूया आपण, तुम्हाला दाखवते वाटलंच तर. हे पहा असं जॉईंट होतं बघा. हे पहा अशा पद्धतीने आपण ठेवत येतो, जॉईंट होतो अशा पद्धतीने. उलट ठेवून घेतो. हे पहा अशा पद्धतीने जॉईंट होतो. हा बरोबर अर्ध खालच्या बाजूला अर्धा इंच शिल्लक राहिलेलं आहे बघा. ते बरोबर मध्ये टक्स मारला ना आपण, ते बरोबर वरच्या बाजूला ते होऊन जातं अशा पद्धतीने. आता मी तुम्हाला बाही काढायला शिकवणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करून ठेवा. त्यासाठी मी पेपरवरतीच बाही काढत आहे. हे पहा अशा पद्धतीने हा पेपर आहे बघा. अशा पद्धतीने हा मी फोल्ड करून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तुमच्या बाहीचं कटिंग करून ठेवा. 37 साईजच्या बाहीचं कटिंग अशाच पद्धतीने तुम्ही करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते सोपं जाईल. आता इथे आपण काय करूया, आधी घडी बघूया आपल्याला किती टाकायची आहे बाहीची, नंतर मी तुम्हाला ब्लाऊज पीसावरती ते टाकून दाखवणार आहे. आता इथे काय करा, हे शोल्डर जॉईंट होतं वरच्या बाजूला अर्धा इंच, तिथूनच आपण ती बाही जोडतो. नंतर पुढच्या बाजूला, आणि जरी शिल्लक राहिली तरी ती आपण बाही कट करू सुद्धा शकतो. हे 2 इंच मार्जिन धरते, त्यानुसार मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तशाच पद्धतीने मी बाही काढत असते, किंवा हे पूर्ण तुम्ही धरलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही. थोडीशी शिल्लक राहते या बाजूला, मग ती कट करून टाकली तरी सुद्धा चालते. बाही कधी जोडतो आपण, हे शोल्डर जॉईन झाल्याच्या नंतरच आपण बाही जोडतो, एवढं फक्त लक्षात ठेवा. तिथूनच आपण हे अर्धा इंच सोडून मग नंतर बाही घेतली तर चालेल, किंवा हे पूर्ण धरलं तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने. हे पहा मी आता इथूनच पकडते. हे पहा अशा पद्धतीने टेप फिरवायचं आहे आपल्याला. हे पहा आपलं 9.5 येत आहे बघा. परत एकदा दाखवते मी तुम्हाला. हे पहा एकदम सावकाशमध्ये आपल्याला टेप फिरवायचं आहे अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये. हे पहा हे बरोबर आपलं 9.5 येत आहे, बघू शकता. हे पहा इथे आपल्याला घडी सुद्धा 9.5ची इथे टाकायची आहे. हे पहा इथून बंद बाजूने, ही बंद बाजू घेतली आहे बघा इथे, म्हणजे जेणेकरून मला ही बाही पुरेल. 9.5 घेतलं. इथे पण वरच्या बाजूला मी 9.5 वरती मार्किंग करून घेते. आता आपल्याला बाहीची उंची बघायची आहे किती आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवा ही बाही. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवा. ही साधी बाही आहे बघा. हे पहा 5.5 तयार आहे. 5.5 तयार आहे. तर अस्तरची बाही असती तर फक्त आपण 1 इंच वाढवून घेतलं असतं. 5.5 आहे तर 6.5 घेतलं असतं. इथे साधी बाही आहे तर आपण ह्याच्यामध्ये 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे हे पहा ही 5.5 आहे तर 6.5 आणि 7 म्हणजे आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जेवढी बाही असेल 5 असेल तर तुम्ही 1.5 इंच वाढवून तिथे घ्यायचं आहे. म्हणजे 6.5 5 असेल तर 6.5 म्हणजे 1.5 इंच वाढवायचं आहे. अशा पद्धतीने साध्या ब्लाऊजमध्ये अस्तर असतं तर फक्त 1 इंच वाढवायचं आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. आता 5.5 आहे तर इथे आपण 7 इंच म्हणजे 1.5 इंच वाढवून घेणार आहोत. 7 इंच घेऊया. खालच्या बाजूला 1 इंच आपण तिथे फोल्ड करतो, हात शिलाई करतो बघा, त्यासाठी आपल्याला 1 इंच वाढवायचं असतं. अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे. हे पहा 7-7 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. इकडच्या पण बाजूला एक बॉक्स करून घेते.
अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलं. हे पहा मी पुन्हा एकदा दाखवते. 9.5 घेतलं आपण आणि हे पहा हे 7 घेतलेलं आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला. हे पहा इथून वरच्या बाजूने 2.5 इंच घ्यायचं आहे खालच्या बाजूला. आता या 2.5 इंचाच्या खाली इकडच्या बाजूला परत आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे इकडच्या बाजूला. हे अशा पद्धतीने. आता ह्या बाजूने सुद्धा आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे इथे अशा पद्धतीने. आणि जो तुमचा खालच्या बाजूला दंडगेर असेल तो तुम्ही तिथे टाकायचा आहे. आता ह्या ब्लाऊजचा दंडगेर 6 का काहीतरी आहे वाटतं. हे पहा 6 राईट आहे. मग 2 इंच आपल्याला वाढवायचं आहे पुढच्या बाजूला. फिटिंगसाठी लागणार आहे ते आपल्याला 6 आहे तेवढंच टाका. 5 असेल तुमचा 5 टाका आणि 2 इंच वाढवून घ्या. 4 असलं तरी 4 टाका. 4.5 असलं तरी 4.5 टाका आणि 2 इंच पुढच्या बाजूला वाढवून घ्या. अशा पद्धतीने 6 आहे तर 6 टाकला आणि 2 इंच मी पुढच्या बाजूला वाढवून घेते अशा पद्धतीने. आता ही लाईन अशा पद्धतीने जोडून घ्या. आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे बाहीचा. आता इथे आपण हे पहा अशा पद्धतीने ह्या 1 इंचापासून आपल्याला थोडासा खाली खाली घेत हे पहा अशा पद्धतीने हा बाहीचा आकार द्यायचा असतो. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंतच घ्यायचा आहे हा. आता हा झाला पाठीच्या भागाचा आकार. आता खालच्या बाजूचा हे पहा अशा पद्धतीने थोडासा एकदम हलक्या हाताने कमी कमी करत आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचा असतो अशा पद्धतीने. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा. हे पहा दोन्ही सुद्धा पकडून हे कट करा. नंतर इकडून हे आधी पाठीचा भाग असतो हा कट करा अशा पद्धतीने. आणि ब्लाऊज पीसावरती काढलात अशा पद्धतीने मध्ये कट मारून घ्या जेणेकरून तो जोडताना आपल्याला लक्षात आला पाहिजे. आणि बाही जोडताना कधीही मध्यापासून सुरुवात करत जा. आता पाठीचा भाग झाला हा. आता पुढच्या भागाचा आकार आपण कट करून घेऊया. हे अशा पद्धतीने हे 1 इंचापर्यंत आपल्याला हा कट करायचा आहे. हे अशा पद्धतीने. हे अशा पद्धतीने हा आपला आकार झाला. हे अशा पद्धतीने. आता मध्यावरती एक आपण कट मारून घेऊया. हे पहा मी कट मारला. तुम्हाला बाही सुद्धा जोडून दाखवते. हे पहा बाही कधी जोडतो आपण. हे शोल्डर जॉईन झाल्याच्या नंतर बाही जोडतो. जवळून दाखवते जेणेकरून तुमच्या सुद्धा लक्षात येईल. शोल्डर जॉईन झाल्याच्या नंतर आपण बाही जोडतो. हे पहा आता हा पाठीचा भाग आहे ना. हा पाठीचा भाग आहे तर पाठीच्या भागाची कडचीच बाजू घेऊया. हे पहा किंवा तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. नवीन कडून चुकतं. बाही पुढे मागे होते. कधी कधी पाठीचा पुढचा भाग पाठीमागे जोडला जातो. पाठीमागचा भाग पुढच्या बाजूला जोडला जातो. त्यांनी काय करायचं आहे अशा पद्धतीने मार्किंग करून ठेवा दोन्ही सुद्धा बाजूंना जेणेकरून. आणि ब्लाऊज पीसावरती पण ठेवा अशा पद्धतीने जेणेकरून उलट सुलट होणार नाही. याची आपल्याला इथे काळजी घ्यायची असते. हे पहा हे आता मध्य आपण मार्किंग करून घेतल्या किंवा कट मारून घेतला. इथून आपल्याला शोल्डर जोडून जातं 1/2 इंच हे वरच्या बाजूला. तिथूनच आपण ही बाही जोडतो. आता आपण हे ठेवून बघूया. हे पहा ही पुढची बाजू आहे. पुढची बाजू आहे. आता ही पाठीचा भाग आहे ना. आता पाठीच्या भागाकडचा आपण ठेवून बघूया. हे पहा इथून जॉईन करून घेऊया. हे पहा इथून ठेवते मी मध्यापासून. कारण की शोल्डर जॉईन झाल्याच्या नंतर हे शोल्डर दाबलं जातं आतल्या शिलाईमध्ये. तिथूनच आपण ही बाही जॉईन करतो. हे पहा आतमध्ये मी थोडंसं हे केलेलं आहे. हे पहा गोल आकारामध्ये आपल्याला हे अशा पद्धतीने हे पहा ही बाही बरोबर आपली पुरून जाते. पाठीचं मोजून घ्या तुम्ही आणि बाही कटिंग केली तरी सुद्धा चालेल. काही प्रॉब्लेम येत नाही. हे पहा हे अशा पद्धतीने मी थोडंसं फोल्ड केलेलं आहे. पुन्हा एकदा दाखवते जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हे पहा अशा पद्धतीने. आणि जरी शिल्लक राहिलं तरी तेवढं थोडंसं ते कट करून टाका. कधी कधी शिल्लक राहतं कधी राहत नाही. कधी कधी बरोबर पुरून जाते बाही. त्यासाठी तुम्ही बाही सुद्धा एकदम परफेक्टली तयार करायला शिका आणि कटिंग करायला सुद्धा व्यवस्थित शिका. फक्त हे मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. तुमची बाही कधीही कमी पडणार नाही. मोजून घ्या आणि नंतर बाहीचं कटिंग ब्लाऊज पिसावरती करा किंवा अशा पद्धतीचं पेपर कटिंग शक्यतो स्वतःचा ब्लाऊज असेल तर अशा पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवा. म्हणजे तुमचं कुठेही चुकणार नाही. तुम्हाला पटकन ठेवता येईल. हा शिल्लक राहिलेला ब्लाऊज पीस आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने एवढा हा शिल्लक राहिलेला आहे भरपूर. आता मी ह्याला जॉईन देणार नाही बाहीला. हे पहा अशा पद्धतीने हा ओपन करून घेतलेला आहे पूर्ण मी. हे पहा अशा पद्धतीने हा मी पूर्ण ओपन करून घेतलेला आहे. आता हा मधला भाग शिल्लक राहिलेला आहे बघा. अजून ह्यात आपल्याला बाही आणि क्रॉसपट्टी राहिलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने मी ह्याच्यावरती घडी करून घेतली. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हे मधलं मोठं आहे म्हणून मी अशा पद्धतीने ही घडी टाकलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता ही बाही मी ह्याच्यावरती ठेवून घेणार आहे. खालचं सुद्धा चेक करायचं आहे. इकडच्या बाजूत सुद्धा तिकडच्या साईडला आपल्याला क्रॉसपट्ट्या बरोबर निघून जातात. आता हे आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे बाहीचं.
पहा हे आहे असंच हे मार्किंग करून घेतलं मी बाईचं. आता हे मी कट करून घेते. अशा पद्धतीने कट करून घेते. आता मधून पण मी कट करून घेते अशा पद्धतीने. आता इथे एकावरती एक ठेवून मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं असतं. हे पहा हे आपलं बरोबर आलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे एक मध्य मार्किंग, तिथूनच आपण ती बाही जॉईन करतो. इथे मार्किंग करून घ्या. हे खूप महत्वाचं आहे. पुढची बाजू खोलगट बाजू असते ती पुढच्या बाजूला जॉईन करताना येते. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरतीच फक्त हे मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा मी इथे 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 केलेलं आहे. ह्या बाजूला करायचं नाही, करूच नका तिथे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे बघा आपल्याकडे एवढा कपडा शिल्लक राहिलेला आहे. हे पहा ह्यामध्ये आपल्याला क्रॉसपट्ट्या काढायच्या आहेत. क्रॉसपट्टी मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगत असते कशा पद्धतीने मी त्याची घडी टाकत असते. हे पहा इथे फक्त चेक करत जा. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने खालची बाजू सुद्धा तुम्ही नेहमी चेक करत जा. हे पहा अशा पद्धतीने मी घडी करून घेतलेली आहे. हे पहा इकडच्या बाजूला मी थोडासा जॉईन देणार आहे, ते माझी पूर्ण नाहीये. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. फक्त मी घडी कशा पद्धतीने घातली ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. ही क्रॉसपट्टी आपल्याला हे पहा ही उंच बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. हे पहा आणि आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा हे पहा अशा पद्धतीने. ह्यात कुठलीही वाढ सुद्धा करायची नाहीये. इकडच्या बाजूला जॉईन देऊन घेणार आहे मी. ह्यातला कपडा शिल्लक आहे तो मी इकडच्या बाजूला जॉईन कसा द्यायचा आला तर मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा इथेच मी कट करून घेते अशा पद्धतीने. कारण की शिलाई सहित पकडलेला असतं त्याच्यामुळे इथे काही वाढ करायची नाही कुठल्या गोष्टीची. हे पहा अशा पद्धतीने निघून गेली माझी. आता इथे मी जॉईन देऊन घेणार आहे इकडच्या बाजूचा. हे पहा पूर्ण जॉईन देणार आणि अशा पद्धतीने दाबटीप टाकून अशा पद्धतीने पलटी करून घेणार आणि इथे माझी दाबटीप असणार अशा पद्धतीने. ते बरोबर होऊन जाईल तेवढे बरोबर मी ते कट करून घेणार आहे. आता इकडच्या सुद्धा बाजूला हे पहा हीच क्रॉसपट्टी ठेवायची आहे आणि आहे असंच हे कट करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवा. इकडच्या पण बाजूला थोडासा जॉईन येणार आहे. हे पहा अशा पद्धतीने आहे असंच हे कट करून घ्यायचं आहे. जास्त सुद्धा पकडायचं नाही आणि कमी सुद्धा पकडायचं नाही. बरोबर हे व्यवस्थित आपल्याला हे कट करायचं आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे दोन्ही बाजूंना मी जॉईन द्यावा लागणार आहे आपल्याला. मगाशी सांगितल्याप्रमाणे कापडाचा बरोबर जॉईंट बसतोय बघा ही. हे अशा पद्धतीने फक्त उंचीचा एवढा घ्यायचा आहे कपडा. जॉईंट येतो मोठा जर माप असेल कधी कधी तर जॉईंट येतो. हे अशा पद्धतीने ते बरोबर सेम ह्याच्यात हे करून घ्या. आता हा कपडा मी क्रॉसपट्टीसाठी हे हे बरोबर 2 आहे बघा. 2 त्या माझ्या बाजूला पुरणार आहे बरोबर आहे. मी ह्याच्यातच हा ठेवून देते. आता आपल्याला गळ्यासाठी क्रॉसपट्टी लागणार आहे. हे अशा पद्धतीने. अशा सरळ काढत नाही मी कधी, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं अशा पद्धतीने क्रॉस काढत असते. 1.25 इंचाच्या क्रॉस काढावे लागतात. हे इथूनच सुरुवात करते मी. थोडंसं कट करून घेते इथे. हे 4-5 पुरून जातात आपल्याला गळ्याला. हे अशा पद्धतीने इथे एक निघून जाईल माझी. हे बाकीच्या ह्याच्यात सुद्धा मी काढणार आहे. हे 4-5 किंवा 6 काढा, त्या बरोबर पुढच्या भागाला आणि पाठीच्या भागाला पुरून जातात. फक्त हे क्रॉस काढायला अशा पद्धतीच्या विसरू नका. मी तुम्हाला सांगते. हे आता हे मापाचे एकाच मापाचे मला भरपूर ब्लाऊज आलेले आहेत शिवायला. हे एवढे भरपूर आहेत हे. तर ते पण कशा पद्धतीने ठेवायचं आहे मी तुम्हाला सांगते. हे ओपन करा अशा पद्धतीने. खूप सोपी पद्धत सांगते. जर एकाच मापाचे तुमच्या असतील ब्लाऊज असे साधे तर कशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे असतात. हे हा एक ठेवून घ्या ब्लाऊज पीस. त्याच्यावरती सगळे एकावरती एक ठेवून घ्या अशाच पद्धतीने. फक्त बंद बाजू ह्या बंद बाजूलाच ठेवून घ्या अशा पद्धतीने. अशा पद्धतीने सगळे एकावरती एक ठेवून घ्या. हे फक्त ही खालची बाजू सुद्धा चेक करत जा. ही खालची बाजू हे अशा पद्धतीने बंद बाजूच ठेवलेल्या आहेत. बाजूला मी अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि पाठीचा भाग त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्या. जरी तुमचे जास्त ब्लाऊज असले तरी सुद्धा. तर हे थोडंसं क्रॉस आहे तर तिथे आपल्याला सरळमध्ये एकदम कट करावं लागतं. ते थोडंसं अशा पद्धतीने वरती घ्या. हे अशा पद्धतीने थोडंसं किंवा एक पट्टीचं असं मार्किंग करून घ्या. हे अशा पद्धतीने ते बरोबर कट होऊन जाते बघा. हे अशा पद्धतीने. तुम्हाला इथे गळा सुद्धा कसा कट करायचा ते सुद्धा सांगते मी तुम्हाला. हे सर्व धरून हे अशा पद्धतीने कट करू शकता.
जास्त तुमच्याकडे ब्लाऊज असतील तर अशा पद्धतीने तुम्ही कट करत जा एकदम, म्हणजे ते आपलं पटकन सुद्धा आवरून जातं. अशा पद्धतीने कट करून ठेवलं आणि वेळ भेटेल तेव्हा ते आपण शिलाई करू शकतो. हे पहा अशा पद्धतीने. आता हा आपला गळा आहे बघा, हे पहा. आता ह्या गळ्याच्या सुद्धा आपण काज बटन पट्ट्या वापरू शकतो. हे पहा अशा पद्धतीने. गळ्याच्या बाजूस सुद्धा आता ह्या 2.5 इंचाच्या काढतो आपण काज बटन पट्ट्या. खाली साईडला जॉईंट आला तरी तुम्ही थोडासा जॉईंट द्या, पण 2.5 इंचाच्या कंपल्सरी काज बटन पट्ट्या काढते. दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसतात. आता ह्या बरोबर थोड्याच बाजूला खालच्या जॉईंट आला तर मी जॉईंट देऊन घेणार आहे. हे पहा बघू शकता तुम्ही, खालच्या बाजूस सुद्धा खूप समान मार्कावर आलेला आहे. हे पहा आपला गळा सुद्धा बघू शकता तुम्ही, एकदम व्यवस्थित आलेला आहे. आता ही कटोरी बघा आपण आधीच वाढवलेली आहे ना, ती आहे अशीच ही ठेवून फक्त ही व्यवस्थित कट करायची आहे ब्लाऊज पीस. खालच्या बाजूला आपण आहे आधीच वाढवून घेतलेलं आहे. मी तुम्हाला ही वाढवूनच मग खालच्या बाजूला हे कट करून दाखवलेले आहे. हे आहे असंच आपल्याला कट करायचं असतं. तर इथे बघा आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. बरोबर आपण सरळ लाईनीमध्ये शिल्लक राहिलेल्या कपड्यातून हा आपण जॉईंट देऊन घेणार आहोत शिलाईच्या वेळेस. हे व्यवस्थित आपलं कटिंग झालेलं आहे बघा. आता हा प्रत्येक कलरचा हा ब्लाऊजचा कपडा शिल्लक राहिलेला आहे बघा. ह्याच्यातून काज बटन पट्ट्या, पाठीच्या पट्ट्या, पाठीची पट्टी पण तुम्ही 1.5 इंचाची काढा, काज बटन पट्टी तुम्ही 2.5 इंचाची काढा आणि गळ्याच्या पट्ट्या असतात त्या 1.25 इंचाच्या काढा. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. हे पहा हे बरोबर आपलं पुरून जाणार आहे. हे पहा हे सुद्धा, हे पहा हे सर्व पूर्ण व्यवस्थित आपलं कटिंग करून झालेलं आहे. आता ह्याची शिलाई, हे पहा सर्वात आधी आपण ब्लाऊज जो कट केला, हे पहा हा ब्लाऊज आपण कट केला, त्याची संपूर्ण शिलाई मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे, बघायला विसरू नका. तो कशा पद्धतीने शिलाई करायचा आहे, आपल्याला शिलाईमध्ये सुद्धा किती इंच पकडायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.